एक मोनू असतो. तुम्हाला मी मोनूची गोष्ट सांगणार आहे. हा, मोनू काय करतो? त्याला खूप खेळणे असतात, पण आपल्या खेळण्याकडे तो लक्ष देत नसतो. कसे आपटायचं, फेकून द्यायचं, तोडून टाकायचं. मग एका दिवशी काय म्हणते पप्पाला, पप्पा पप्पा मला रिमोटची कार आणून द्या. रिमोटची कार माहिती तुम्हाला? मग पप्पा म्हणतात रिमोटची कार आणून द्या. मग पप्पा म्हणतात तू खेळण्याकडे लक्षच देत नाहीस, म्हणून मी तुला आता बरोबर बस बरोबर बस ना बस. मग तसं बस आता गोष्ट ऐक बस मागे सर. मग त्याचे पप्पा म्हणतात मी तुला रिमोटची कार देणार नाही, कारण तू सगळे खेळणे तोडून टाकायलास, व्यवस्थित सेवन झाला. मग असं म्हणल्यावर मग जाते ते आणि रात्री पप्पा झोपले की पैसे नेते चोरून आणि काय करते बाजारात जाऊन खेळते कार देत असते. दोन चोर बघतात त्याला उठून असं आणि त्याच्याकडे पैसे आहेत हे बघतात. मग घरी येत असते. घरी आल्यावर एका गल्लीमध्ये कोणीच माणसं नसतात. मग तिथं त्याच्याकडून कारही घेतात, पैसेही घेतात आणि मग रडत रडत येते घरी. आणि मग घरी येऊन बघलं तर काय सरप्राईज, त्याच्या पप्पानं रिमोटची कार आणलेली असते आणि म्हणतात मोनू ही घे कार. मोनूला खूप वाईट वाटते. मोनू खूप जोरजोरात रडते. आई पण म्हणते, पप्पा पण म्हणतात मोनू तू काय रडायलास, तुला आम्ही कार आणली, तू खुश व्हायला पाहिजे. मग मोनू म्हणते नाही नाही मी पप्पाचे पैसे खिशातून चोरून नेले, कार घेतली आणि चोरांनी ते पैसे पण घेतले आणि माझी कार पण तोडून टाकली. मग मम्मी पप्पा म्हणतात तू पुन्हा चोरी करू नको, आणि तो पण म्हणतो मी नाही करणार पप्पा.